घरात आमची एंट्री कशी काय झाली आम्हाला जरा प्रश्नच पडला. कारण नाईकबाईंचा परिवारच वेगळा आहे हो. आम्ही वेगळीकडे राहतोय. जरा कसं आहे, आमच्या एका कामानिमित्त आम्ही या गावात आलोय आणि आमचं काम झालं की मग काही नाही, शांततेत कामं करणार आम्ही. आणि शाळेशी संबंध तर येणारच आहे, कारण आमच्या घरासमोरच नेमकी शाळा आहे यांची. शाळेचा आवाज आमच्या घरात येणार, शाळेतल्या मुलांचा आवाज आमच्या घरात येणार. आता काय करायचं हा नाईकबाई. नमस्कार, मी अमृता थोपडे आणि मला खूप 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 आनंद होतोय. खरं तर खूप वेगळी भूमिका आली पुन्हा एकदा करायला माझ्याकडे. आणि नाईकबाईंना खरं तर काही त्रास द्यायची गरजच नाहीये. मी स्वतः जेव्हा हा प्रोमो बघितला, दर्शना लाड हे माझ्या भूमिकेचं नाव आहे. आणि दर्शनाने जेव्हा नाईकबाईंच्या समोर नाईकबाईंचं दर्शन घेतलं तेव्हा माझ्या मते एक वेगळाच अनुभव होता की इतकी चांगली बाई आहे, इतकी सुंदर बाई आहे, इतकी सगळ्यांना सांभाळून घेणारी बाई आहे. ह्या बाईला काय त्रास देऊ शकतो आपण? फार फार तर आपण वेगळ्या पद्धतीने त्रास देऊया. मी पण लाडबाई आहे, मी पण लाड मॅडम आहे. तर त्या जर इतक्या चांगल्या वागतायत गावात, तर आपला पण दरारा असलंच पाहिजे ना गावात. आणि आमचं कसं आहे, आम्ही जरा MLA रावसाहेब चांदेकर आहेत ना, त्यांची आम्ही बहीण आहे. अच्छा, त्याच्यासाठी आम्ही जरा गावात आलो आणि आम्हाला जरा त्रास देणार असं तर मग त्यांचा काटा कसा काढायचा हे आम्हाला चांगलं माहित आहे. अगदी. मग ते गावाचं लाडकं किती पण असू दे, मग त्या लाडक्या नाईकबाई का असं नाही की नाही. सो असं आहे, गंमत येते, मजा येते यार. आता काही एपिसोड्स मी अजून बघितले नाहीत, पण मला खूप थँक्यू म्हणायचं ऍक्च्युली स्टार प्रवाह सरांना थँक्स म्हणायचंय. स्टार प्रवाहाची मी नेहमी वाट बघितली आहे की एक फोन येऊ दे, एकदा तरी फोन वाजू दे यार, येऊ दे फोन मला. आणि आला आणि खूप कमाल भूमिका घेऊन आम्ही, म्हणजे मी येते परत एकदा. सगळेच भारी आहेत, लई भारी आहेत काम करायला. खास करून मला अतुल सरांबद्दल बोलायचंय. आमच्या दोघांचे सीन जास्त झाले. बापरे बाप, म्हणजे तुम्ही आणि इथे खाली जे बसलेले आहेत टीम मेंबर्स का हसले हे तुम्हाला नंतर सांगेल जेव्हा तुम्ही एपिसोड बघा. खूप भारी झाले, म्हणजे खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना. म्हणजे असे विषय घेऊन जर तुम्ही मालिका घेऊन येत असाल तर सर तुम्हाला काही म्हणजे सगळ्यांनाच प्रेक्षक तेवढंच डोक्यावर ठेवणार. माझ्या घरचे म्हणजे आता बाकावर मला बसवलंय म्हणून मला शाळेचा माझा पण किस्सा सांगायचा आहे यार. सगळ्यांनी सांगितलंय, मी पण सांगणार. तर माझी शाळा पुण्याची, माझं गाव कोल्हापूर असलं तरी मी शिकले पुण्यात, रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल. मी शाळेत मुलींच्या होते. आणि जरा कसं आहे, रुबाब आपल्यात सुरुवातीपासून असल्यामुळं मी 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी मी मॉनिटर असायची शाळेत. त्यामुळे आणि माझं अक्षर चांगलं असायचं, त्याच्यामुळे मला फळा लिहायला मिळायचा, सुविचार मी लिहायचे. आणि तो कसा लिहायचा बरं, एकदम व्यवस्थित वरती सुविचार, मग खाली लाईन, मग तिथे वेळापत्रक पूर्ण लिहायचं. हे सगळी जबाबदारी माझ्या, त्यामुळे जबाबदारीचं काम आमच्यावर आहेच. त्यामुळे हे यांनी ते गुण ओळखूनच त्यामुळे मला या गावात पाठवलंय त्याच्यासाठी. आणि शाळेत अतिशय मी आगाऊ होते, पण आगाऊ वेगळ्या पद्धतीने होते. कारण मला खोड्या कोण काढते ह्याच्याकडे जास्त लक्ष असायचं माझं, की जर ह्यानी खोडी काढली तर ह्याचं नाव ह्याला सांगायचं, ह्याचं नाव त्याला सांगायचं. एवढीच कामं मी केली आणि स्वतःला सेफ ठेवायचं. आणि शाळेत असल्यापासूनच मला डान्सची खूप आवड होती. मी कथ्थक शिकली आहे. ऍक्टिंग रिलेटेड किंवा मी कुठल्याही नाट्यात किंवा नाटकात मी कधीही भाग घेतला नव्हता. पण मला आज सांगायला अतिशय आनंद होतोय की माळी मॅडम म्हणून आमच्या एक बाई होत्या, त्या बाई इतक्या चांगल्या होत्या की दरवर्षी जो आमचा शाळेचा गॅदरिंग असायचं, त्या गॅदरिंग मध्ये दरवर्षी त्या येणार माझ्या वर्गात. आणि असं आणि त्यावेळेस आमचं असं असायचं की कविता ज्या असायच्या त्या कवितांवर चाल लावून त्या गाण्यावर नाचायचं. म्हणजे शाळेतल्याच कवितांवरती, बाहेरची गाणी नाही चालणार. त्यामुळे त्या कवितांवर आम्ही नाचायचो. मग मी नेहमी शेतकऱ्यांचं असायचं आणि माझं ठरलेलं असायचं की मी पहिलाच नाचणार, म्हणजे मला साईडला भेटणार नाही, मध्यभागीच मला नाचवायचं. सो हे आधीपासूनच आहे की माझ्या पुढे कोणी यायचं नाही. रुबाब आहे नाही, पण बघा हा म्हणतात
नाईकबाई अशा पुढे निघून जाते. जाऊ दे आमचा आशीर्वाद आहे त्यांना, त्यांनी चांगलंच करावं, त्यांच्या बरोबर आम्ही सुद्धा चांगलं जाऊ, गावाचं चांगलं करायला चालूय अगदी. त्यामुळे मजा येते यार मजा येते. आणि आमचा नुकताच एक छोटा प्रोमो झालेला आहे, त्याच्यात मी म्हटलेलं आहे की आता सगळ्यांनी नाईकबाई नाही म्हणायचं तर आमच्या लाडक्या लाडबाई असं मी या डॅशवरती साईडवर करत असतो. आणि आमचे डिरेक्टर केदार सर यार खूप गोड व्यक्ती आणि खूप मजा येते यार सरांबरोबर काम करायला. थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप सांभाळून घेतलं मला. आणि थोडं टेन्शन आलेलं कारण पहिल्यांदा अशी एक वेगळ्या धाटणीची भूमिका मी करते, त्यात अतुल सर इतके सिनियर आर्टिस्ट, म्हणजे खूप मजा येते. ही भाजी काय होईच नाही. टेन्शन मला आलं होतं, तुला काय टेन्शन आलं होतं? 2 बायका सांभाळायच्या म्हणजे खायची गोष्ट. मला वाटतं ही केमिस्ट्री आहे कलाकारांची, आणि ही कलाकारांची केमिस्ट्री तुम्हाला पडद्यावर दिसणार आहे. आणखी एका कुटुंबातल्या व्यक्तीला नक्कीच बोलवेन, नेहा बाम. तिने मंचावर यायचंय आणि मला तिच्याकडनं पण त्यांच्याकडनंही थोडं ऐकायचं आहे. आणि नंतर सगळ्या कुटुंब मोठं आहे त्यामुळे काही प्रातिनिधिक व्यक्तींना इथे बोलावलंय आणि त्यामुळे आपण नंतर फोटो यानंतर करणार आहोत. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, जो निबंध तुम्ही सगळ्यांनी लिहिलेला आहे त्याचा रिझल्ट काळेबाईंनी लावलेला आहे, त्यामुळे यानंतर आपण तो रिझल्ट सांगू ना. ओके, नाईकबाईंच्या परिवारातली मी एक आहे. मी नाईकबाईंची जाऊ आहे आणि शीतल नानी आमच्या सासूबाई आहेत आणि आम्ही दोघी एकदम एक झालो. युजली सासू आणि सून काही एक नसतात, पण इथे मात्र आम्ही दोघी एक आहोत आणि आमचं एकच ध्येय आहे, नाईकबाईंना त्रास द्यायचं. अच्छा, त्या माझ्या ओळखून आहे. हा आणि त्या माझ्या गटात आहेत. त्याच्या मागचं कारण फक्त तुम्हाला सांगते, तुम्ही आणि कुणाला सांगू नका, की माझी मुलं जी अमेरिकेत आहेत तिथून मला पैसे येतात आणि ते थोडे पॉकेट मनी म्हणून आमच्या नानीकडे जातात. त्याच्यामुळे मी जरा नानीच्या याच्यामध्ये, नानी जरा मला फेवर करते आणि आम्ही दोघी मिळून तिला छळतो. तर खूप मजा येते मला. मी खूप खादडी दाखवली आहे त्याच्यात. माझ्यासाठी रोज प्रोडक्शनमधून चणे आणि दाण्यांची वाटी येते. अर्थात मी एकटीच हात मारत नाही, माझ्या जेव्हा म्हणजे कट झाल्यानंतर सगळेजण हे हात मारतात त्या दाण्यांवर आणि याच्यावर. आणि मग असं वाटतं की रजनी एकटीच खाते. माझं नाव रजनी आहे. वजन वाढलंय ना पण तुझं? वजन वाढले. ते काय होतं, ठाण्याहून दादरला घरी गेलं ना की घरी गेलं मला काहीतरी खायला लागतंच. मग जे काय असेल ते मी खाते आणि एक तर आनंद असतो ना, मी शूटिंग करते, स्टार प्रवाहाचा शो करते, मग आय एम सो हॅपी आहे. खाणार यार, मी सिरियल करते आहे तर मी त्या आनंदामध्ये, कारण आपल्याला काय खाताना काहीतरी खाणे वालों को खाणे का बहाना चाहिए असं मी खाते बाई. आणि मग इकडे पण सारखं मला खायला, सुरुवातीला त्यांनी काजू बदाम वगैरे आणले होते, नंतर आता फक्त चणे यायला लागले. एका सीन मध्ये काजू बदाम बेदाणे सगळं होतं आणि मग आता फक्त चणे शेंगदाण्याची, आता शेंगदाणे गायब आहे सध्या, फक्त चणे आले. तर आता बघते मी काय करायचं ते, घरून नेते आणि मग खाईन, काय करणार. सो मला खूप मजा येते. आणि काजू बदाम होते आधी काजू बदाम एकदा काहीतरी एकादशी होती आणि ऍक्च्युली नानीचं ते ताट भरलेलं होतं, पण मी खाल्ले. तर ती म्हणजे ती मेकअप रूम पर्यंत म्हणते यार, म्हणजे कॅरेक्टर सोडून ती मला म्हणते की खादडी आहेस आणि माझं खाद, आणि तुम्ही म्हणताय सिनियर आर्टिस्ट आहे, हे बरं दिसतं. हा एकी आहे, मी उद्या शूटिंग आहे, मी तिला बदाम आणि ते सगळं तिचं तिला परत करणार. मी पण सिनियर आहे, कळलं ना. हे काय म्हणजे, आणि आता फक्त चणे, व्हॉट इज दिस. मला सतीश सरांना उद्या म्हणते चॅनल चणे देतो. मला
मला प्रोड्युसर घेतलेत जे काजू बदाम काजू घेतले. बदाम. मला स्टार प्रभाचे खूप 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 अगदी अत्यंत खूप आभार मानायचे. कारण मी पण ही म्हणाली तशी केव्हापासून माझा नंबर लागेल असं दोनदा मला खूप सुवर्ण संधी आली होती आणि अगदी लास्ट मिनिटला काही कारणाने मी त्या 2 सिरियल नाही करू शकले. आय डोंट वॉन्ट टू मेन्शन इट, बट मला खूप आनंद झाला खरंच सांगते. आणि आय एम व्हेरी हॅप्पी. आणि माझी मुलगीला पण खूप आनंद झाला की आई चल तुला स्टार प्रभाचा शो मिळाला. सो आय एम व्हेरी थँकफुल टू ओशन फिल्म कंपनी अँड स्टार चालेल, प्रभा. काजू बदाम पाठवतो. रिअली आय एम व्हेरी थँकफुल. म्हणजे आय रिअली डोंट हॅव वर्ड्स अँड आय एम व्हेरी हॅप्पी. सगळे हे खूप गोड वागतात माझ्याशी आणि खूप सगळं आमचं मस्त शूटिंग चालू असतं. केदार सर पण खूप गोड आहेत आणि सगळे हे ओशन फिल्म कंपनी आय एम रिअली हॅपी. माय हॅपी डेज हॅव कम अगेन. वा. थँक्यू सो मच. या कलाकारांना हेच टॉनिक असतं आणि